नमस्कार. पंडित सरांची गाणी या आपल्या चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपला सर्वांचा पहिल्या भागाला म्हणजे नवीनच चॅनेल आहे आणि त्याच्या पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद, त्या दरम्यान आपण भरभरून दाखवलेलं प्रेम, विशेष करून ते पंडित सरांवरचं प्रेम आहे, हे मला पूर्णपणे याची जाण आहे की त्यांच्या जाणीवांना आजही आठवण, त्यांची स्मरण त्यांचं आहे सर्वांना. आणि ते आपण सर्वांनी दिलेला प्रतिसाद खरंच खूप आणखीन प्रेरक ठरला आहे, खूप आनंद देणारा ठरला आहे. एक त्यांचा मुलगा म्हणून जो आहे अभिमान, तो कितीतरी पटीने आणखीन पुन्हा त्याचं स्मरण व्हायला एक मदत असाच करणारा तुमचा प्रतिसाद ठरला आहे. काही जणांनी प्रत्यक्ष, काही जणांनी संदेश करून, काही जणांनी प्रत्यक्ष तिथे लिहून, जिथे म्हणजे व्हिडिओ आहे त्यावर लिहून. हे काय सर्वांनाच शक्य होतं असं नाही, कारण वेळ नसतो सध्याचा, एक धकाधकीचा काळ, आणि कधीकधी काय आपण बोलावं हेही समजत नाही. जेव्हा आपण चांगल्या माणसांबद्दल किंवा चांगल्या माणसांच्या कुठल्या तरी स्मरणात जातो आणि मग त्यावेळी समजा ती माणसं नसतील तर त्याविषयी फारसं बोललं जात नाही. पण आपण सर्वांनी जो दिलेला आणि मला जाणवलेला, म्हणजे ज्यांनी काही लिहिलं नसेल अशांचाही काही प्रतिसाद मला जो जाणवला, त्या सर्वांबद्दल अगदी मी मनपूर्वक धन्यवाद देतो, मनापासून आभार देतो. आता पंडित सर म्हटल्यानंतर आणखीन एक त्यांचा एक आवडती गोष्ट होती, म्हणजे ती पाऊस. हा पावसाचे नवीन दिवस किंवा तसा त्यांच्या बालपणीपासून जे ते सांगायचे त्यानुसार पाणी आणणे, पाणी तिथून लांबून आणलं, किंवा पाणी अमुक अमुक आहे, किंवा पाण्याबद्दल, किंवा हा जो एक काळ संपतो आणि जेव्हा पाऊस सुरू होतो, पाणी टंचाईनंतरचा जो काळ आहे तो जेव्हा सुरू व्हायचा, पाऊस पडला आणि मग समजा विहिरीवरनं पाणी आणतो, विहीर तुडुंब भरली आहे आणि ते पाऊसही चालू आहे, मग त्या ह्याच्यात त्यांची शिट्टी आणि हे गीत, हे दोन्ही फार उत्कृष्टपणे असं अगदी ते आनंद द्यायचे, स्वतः आनंद घ्यायचे. की इथे देऊळवाडा, मालवण देऊळवाडा, इथे जी पापडी आहे, म्हणजे घराच्या शेजारी ती लागून पापडी होती, आणि ती पाऊस येतो, पाऊस सुरुवात होते तेव्हा ती प्रचंड, जास्त त्याला आपण फ्लॅश फ्लड वगैरे सारखी जी स्थिती होते, तशी ती स्थिती जेव्हा व्हायची आणि ती बघत बघत तो पाणी वाढतं आहे, पाऊस सुरू आहे आणि छान हिरवं निळं खळाळतं वातावरण जे पाण्याचं, ते असं सगळीकडे आहे म्हटल्यानंतर त्यांना ते गाणं, आणि सहसा रात्री जेव्हा पाऊस सुरू व्हायचा किंवा तो समजा लाईट नसेल तर त्यावेळी ते त्यांचं ते गाणं असायचं. पाऊसही थोडासा सुरू आहे, गाणंही सुरू आहे, शीळ त्यातली सुरू आहे. आता हे जे आत्ताचं गीत आहे त्याला एक आणखीन दुसरा भाग आहे की पंडित सरांच्या आवडत्या गायकांपैकी एक म्हणजे मन्ना डे, प्रबोधचंद्र डे. हे बंगालचे गायक, पण मन्ना डेंच्या प्रेमात अख्खा महाराष्ट्र म्हणूया किंवा सगळा भारत किंवा भारताबाहेरही, हे जे संगीताचा कान आहेत किंवा अगदी साधी सामान्य माणसं आहेत, त्यांनाही जर तुम्ही विचारलं तर मन्ना डेंचा आवाज हा सर्वांच्या खूप हृदयाच्या जवळच आहे. तसाच पंडित सरांचाही होता. मन्ना डे त्यांना प्रचंड आवडायचे. मन्ना डेंची गाणी, वेगवेगळी गाणी ही थोडीशी पारंपरिक, बाकीचे त्यावेळी सुप्रसिद्ध जे झालेले होते त्याचसोबतच एक वेगळी रेख मन्ना डेंची आखलेली होती. तो 1962 सालच्या वरदक्षिणा, सीमादेव रमेशदेव, पुन्हा एकदा तिथे अख्खं मराठी मन, जिथे मराठी माणसं किंवा आपण चित्रपट दर्दी आहेत त्यांना मराठी सिनेमा म्हटल्यानंतर रमेशदेव, सीमादेव, गदी माडगुळकर त्यांनी लिहिलेलं गीत आणि ते गायलं आहे मन्ना डेंनी. आणि मन्ना डेंनी त्या गाण्याला इतका असा सूर दिला की त्याबद्दल बोलायला मी शिकलेला नाही. मागच्याच भागात, पहिल्याच भागात जेव्हा मी स्पष्ट केलं आहे, पण बरा वाटतं. आम्ही मालवणीत म्हणतो भरा वाटला गायचा. तसं आहे ते की ते आवडतं. त्यात सूर कसा आहे, ते शास्त्रीय आहे, ते सेमी क्लासिकल आहे, किंवा आणखीन त्याच्यात काही भाग हे वेगळे आहे. पण त्या वरदक्षिणा चित्रपटाबद्दल सुद्धा कायम पंडित सरांनी एक सांगितलेलं होतं की तो चित्रपट एक संदेश देणारा होता. तो म्हणजे या अनुषंगाने आता हा काही बोलण्याचा आता विषय तो नाही आहे, पण की त्यामध्ये आज काही ज्या समस्या आपण ऐकतो त्या समस्यांपैकी काही समस्या या 1962 सालीसुद्धा होत्या, आणि त्यावर एक जागृतीपर असा तो एक सिनेमा होता. ते चाळीतलं मुंबईतलं वातावरण किंवा असं एक तो वेगळा भाग, की आज ते ब्लॅक अँड व्हाईट कृष्ण धवल म्हणतो आपण, तर ते वातावरण बघतानासुद्धा आजही आनंद होतो असे सिनेमा पाहताना, त्याच्या फ्रेम्स पाहताना, त्याचं डबिंग पाहताना. हे सुद्धा पंडित सर सांगायचे की कधी त्यांचे लिपसिंग
किंवा काही ह्याचं जेव्हा बघतो आपण जुन्या सिनेमांचं, कृष्णधवल सिनेमांचं, तुलनात्मक दृष्ट्या आजच्यापेक्षा तेव्हा तंत्रज्ञान नव्हतं असं म्हणलं जातं. मग जे काही होतं ते ज्ञान नव्हतं, भान होतं. फ्रेमचं भान असेल, रंगमंच असेल तर रंगमंचाचं भान असेल, कलेचं भान असेल, कला सादरीकरणाचं भान असेल, प्रेक्षकांचं भान असेल, श्रोत्यांचं भान असेल. ह्या अशा अनेक गोष्टींमुळे तो काळ होता. मग तो कदाचित त्याच भानाचा भान ते जपलं जातं आहे म्हणून पंडित सरांना ही काही माणसं किंवा ही काही गाणी कदाचित तेव्हा आवडली असतील किंवा असे पंडित सरांच्याच सोबतचे अनेक त्यांचे अनेक मित्र किंवा त्यावेळची जसे आपण मागच्या भागात मी सांगितलं की खूप जणांना ही गाणी आवडतात, ही गाणी प्रचंड प्रिय आहेत. म्हणजे आत्ता जे साधारण 75ची जी माणसं आहेत, 70, 75, 80 याच्यामध्ये तर ह्या गाण्यांमध्ये ती ठाम असतात. आणि ही फार संगीत क्षेत्रातली, भारतीय संगीत क्षेत्रातली, मराठी संगीत क्षेत्रातली, सिनेमा संगीत क्षेत्रातली ही एक पक्की गाणी, म्हणजे ह्या गाण्यांना कुठेही ही हलत नाहीत गाणी, अशा गाण्यांपैकी एक वाटतात. तर मी आज बालपणीच्या त्यांच्या ह्या काही आठवणी सांगितल्या की ज्यावेळी ही पावसाळा सुरू होतो आणि जे मनाचा जो याच्यामध्ये ग. माडगुळकरांच्या शब्दांमध्ये एक आहे की केका रव करी, हा जो म्हणजे काय जे वापरलेले त्याच्यामध्ये जे शब्द पण आहेत, हे अक्षरशः शब्द मोती म्हणतो आपण. ह्या अशा एक एक मोती त्या रचनेमध्ये आहेत, त्या लिरिक्समध्ये आहेत, त्या शब्दरचनेत आहेत. मग मी एक प्रयत्न करतो आहे, कारण हे फार फार मोठा प्रयत्न आहे हा. म्हणजे हा अशक्य वगैरे अशा काही गोष्टींपैकी पण ती पंडित सरांची गाणी आहेत. ते शिकले नव्हते, मी शिकलेलो नाही आहेत. त्यांना आवडत होती, मला आवडत आहेत. म्हणजे मग त्यामुळे कदाचित ती आपण म्हणू शकतो आहे, गुणगुणू शकतो आहे, हे गुणगुणच आहेत. पण एक वैशिष्ट्य मी मागच्या पहिल्या भागात एक मुद्दाम एक राहिलं माझ्याकडून बोलायला की पंडित सर जरी शिक्षण घेतलेले किंवा प्रशिक्षित किंवा कुठल्याही गुरुकडे, उस्तादाकडे असे काही शिकलेल्यापैकी जरी नव्हते, पट्टशिष्य वगैरे जे कोणाचे नव्हते, तरीही ते गायक होते, ते बाथरूम सिंगर नव्हते. हा एक नक्कीच सांगण्यासारखी गोष्ट आहे ही, की ते असं काही नव्हतं. ते गायक म्हणून जे होते, हौशीत असेल किंवा कसाही असेल, पण ते पक्के गायक होते. पण ते कुणाचेही शिष्य नव्हते किंवा कोणाचंही, ते सर्वांचे शिष्य होते असं आपण म्हणलं तरी चालेल. हे जे सगळे जे गायकांची मांदियाळी जी मोठी आहे, त्यांचे एक तो श्रवण शिष्य होते. ते उत्तम श्रवण करून ते सादरीकरणाचा त्यांचा तो प्रयत्न असायचा, जो आम्हाला आवडायचा, जो काही जणांना आवडायचा. तसाच हा एक आपण आज तेही एक गीत असंच घन घन माला, वरदक्षिणा 1962 सालचा सिनेमा, कृष्णधवल काळातला सिनेमा, आपण ऐकूया त्याचं गाणं. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, के कारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा, कालिंदीच्या तटी श्रीहरी, कालिंदीच्या तटी श्रीहरी, तशात घुमवी धुंद बासुरी, तशात घुमवी धुंद बासुरी, एक नामिक सुगंध येतो, एक नामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा, ओल्या अंधारा, घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा. कृष्ण विरहिणी कोणी गवळण,
कृष्ण विरहिणी कोणी गवळण, तिला अडविते कवाड अंगण, तिला अडविते कवाड अंगण. अंगणी अवघ्या तळे साचले, अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जलदारा, भिडले जलदारा. घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा, कोसळती धारा, कोसळती धारा. घन मला आपण सर्वांनी ऐकलं. मी खरंच तुमचे आपण सर्वांचे धन्यवाद देतो. पंडित सरांचं गीत म्हणून हे सादर केलं. त्यांच्या आठवणीतलं, बाबांच्या आठवणीतलं हे गीत, किंवा ते जसे गायचे तसा गायचा प्रयत्नही नाही आहे हा. आपण हे सहनच केलं असं म्हणतो. पण त्या गीतासोबत असलेलं संगीत, त्याच्या आठवणी किंवा तो माहोल, त्यावेळचा त्या गीतातले बोल, शब्द, ज्या शब्दांमध्ये आपण सगळे त्या प्रेमात आहोत, त्या गदिमांच्या त्या लिरिक्समध्ये आपण ज्या प्रेमात आहोत, या सगळ्याबद्दलचं हे गीत आहे. म्हणजे हे माझ्याकडून गाणं हा एक त्याच्यातलं एक अत्यंत, माझं गाणं किंवा माझ्या आवाजातून आलेलं आहे, तो अत्यंत त्यातलं एक छोटासा इन्स्ट्रुमेंटल भाग होता, एक निमित्त होतं. पण ह्या सगळ्याचा तो जागर आणि रमेश देव, सीमादेव पुन्हा त्यांचंही स्मरण नकळत ह्याद्वारे झालं. तुम्ही सर्वांनी हे गीत खरंच सहन केलं, तसंच म्हणतोय मी. त्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.